श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज मी तुम्हाला अतिशय प्रभावी धूप बनवून दाखवणार आहे. त्याचे सगळे साहित्य आणि त्याचं कसं स्टोअर करायचं हे पण सांगणार आहे. हे सगळं साहित्य तुम्हाला पूजेचे दुकानात मिळून जाईल. एकदा आणा आणि 6 महिने हे आपण स्टोअर करून ठेवू शकते. चला तर बघूया आपण हे साहित्य काय काय लागते. मी हे 6 महिन्याचं घेतलेलं आहे साहित्य लागेल मला. त्यासाठी पाऊण वाटी भीमसेनी कापूर घेतलेला आहे मी. आता भीमसेनी कापूरच घ्या तुम्ही, दुसरं कापूर नका घेऊ. त्यानंतर राळ आपल्याला 1 वाटी भरून लागणार आहे. पाऊण वाटी आपल्याला गुगल लागणार आहे आणि लोबान आपल्याला पाऊण वाटी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला या अगरच्या काड्या आहे. अगरच्या काड्या आपल्याला पूजेच्या साहित्यात मिळते. त्यांना जर म्हटलं आपण अगर आणि तगर द्या तर त्यांनी आपल्याला हे तगर आहे त्यांनी आपल्याला सामान देतात. बघा मी जे पॉकेट, त्यांनी एक पॉकेटच असते त्याचं सेपरेट, ते पॉकेट पण दाखवते आहे. हे बघा, हे तगरचं पॉकेट आहे. त्यामध्ये हे तगर मिळालेलं आहे आणि अगरचं पण असंच एक पॉकेट असते, ते घ्या तुम्ही, अगर आणि तगर. त्यानंतर आपल्याला लवंगा लागणार आहे आणि त्यानंतर ज्येष्ठमधच्या काड्या तुम्ही या घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत. मला पूजेच्या साहित्यात मिळालं होतं त्या दिवशी पाहिजे तेव्हा म्हणून घेतलं. पिवळी राई आणि विलायची लागेल आपल्याला. त्यासोबतच विलायची महालक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. आता हे साहित्य सगळं आपण बारीक करून घेऊया, कुटून घेऊया. मी हे सगळं साहित्य खलबत्त्यात कुटते आहे. हे खलबत्ता माझा सेपरेट पूजेचं साहित्य बारीक करण्यासाठी आहे. आणि तुम्ही मिक्सरमध्ये बिलकुल करू नका, नाहीतर मिक्सरचे पाते खराब होईल. जर तुमच्याकडे असा खलबत्ता नसेल तर मी तुम्हाला त्याच्यावर पण एक सोल्युशन सांगते आहे. बघा, राळ घेऊन आपण ते पहिल्यांदा खलबत्त्याने थोडंसं ठेचून घेऊया. अगदी बारीक करायचे नाही कोणत्याही वस्तू, बस थोडं थोडं आपण मोठं मोठंसं असं बारीक करून घेऊया. आणि हे अगदी इझिली बारीक होतं आहे. बघा, छान बारीक झालेलं आहे हे. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल आणि मिक्सर आपल्याला खराब करायचं नाही आहे बिलकुल, तर आपण असं जाडसं कॅरी बॅग घ्यायचं आणि त्यामध्ये एक वस्तू टाकायच्या. एकचदा सगळं वस्तू टाकायच्या नाही, त्या बारीक होत नाही. सर्वप्रथम इथे राळ टाकलेली आहे मी. आणि हे बघा, या खलबत्त्याचे ते दगडाने आपण असं बारीक करून घेतलं आहे. ते छान ते आणि इकडे तिकडेही उडत नाही आणि छान बारीक पण होऊन जाते या जाड पिशवीमध्ये कॅरी बॅगच्या. आणि हे पण तुम्ही यूज करू शकता जर खलबत्ता तुम्हाला खराब करायचा नसेल तर. चला तर मग तुम्हाला हे दाखवते मी. बघा, याच्यामध्ये पण किती इझिली हे बारीक झालेलं आहे. आता आपण हे सगळं बारीक करून जे आपण करणार आहे साहित्य ते सगळं मोठ्या ताटात काढू. त्यानंतर गुगल बारीक करूया. गुगल जास्त बारीक होत नाही, पण जितकी होईल तेवढी करा. आणि छान ती बारीक झाली की त्या मोठ्या ताटातच काढून घेऊया. आपण या सगळ्या वस्तू एक एक करून बारीक करूया, एकचदा करायचे नाही. हे लोबान आहे, लोबान पण छान बारीक करून घेतलं आहे. बघा, जास्त बारीक नाही करायचं, असं मोठं मोठंच घ्यायचं. लोबान आता बारीक करून झाला आहे, त्याला काढून घेऊया. त्यानंतर आपण ह्या आता ज्येष्ठमधच्या काड्या घेऊया. ज्येष्ठमधच्या काड्या बारीक करायच्या अगोदर उन्हात छान वाळवून घ्या आणि त्यानंतर त्याला अडकित्याने बारीक करून घ्या आणि अशा कुटून घ्या. माझ्या ज्येष्ठमधच्या काड्या उन्हात वाळवल्या नाही होत्या म्हणून जास्त बारीक झाल्या नाही. चला तर ठीक आहे, ते जळून जाते त्या शेणकूटवर ठेवलं तर, म्हणून मी हे असं बारीक करून घेतलेलं आहे. ते पण आता आपण मोठ्या ताटात काढून घेऊया. आणि हे जितकं तुम्हाला कमी जास्त पण करता येते. मला हे याचा सुगंध छान असं गोडसं दरवळतो घरामध्ये आणि ठसका पण नाही लागत कोणत्या गोष्टीचा, एकदम छान वाटते. त्यानंतर या अगरच्या काड्या आहे. या काड्या चांगल्या अशा दगडाने फोडून घेऊन त्याला आपण असं जास्त तर बारीक नाही होणार, या काड्या अशा तोडून घेऊया. आणि एक काडी टाकायची त्याच्यामध्ये, आपण जेव्हा धूप बनवते तेव्हा अशी छोट्या छोट्या करून घेऊया. आणि त्यानंतर आपलं जे साहित्य राहिलं आहे हे तगर आहे. तगर पण थोडंसं उन्हात टाकून घेऊन त्याला बारीक करूया. ते पण जास्त काही बारीक नाही होणार, जितकं बारीक होईल तेवढं बारीक करून घेऊया. आणि ते बारीक झाल्यानंतर आपण त्या मोठ्या ताटात ते पण काढून घेऊया. हे बघा, जितकं बारीक झालं तेवढं. आणि असं त्यानंतर आपल्याकडे आता विलायची आहे. विलायची सालासकट घ्यायची आहे. विलायची महालक्ष्मी माताला अतिशय प्रिय आहे. मग आणि सालासकट घेऊन असं याला पण असं बारीक करून घेऊया थोडंसं. आणि त्यानंतर हे पण त्या मोठ्या ताटासमध्ये काढून घेऊया. विलायची छान झाली आहे. आता एकदम बारीक करत नाही, म्हणजे ते एकदम बारीक झालं की ते पूर्ण साहित्यामध्ये मिक्स नाही होणार, इकडे तिकडे राहून जाईल थोडं. आणि त्याच्यानंतर आपण लवंग पण अशी बारीक करून घेतली आहे. लवंग छान बारीक झालेली आहे. लवंग चांगल्या क्वालिटीची आहे ही. बघा, छान तिचं तेल सुटलेलं आहे. आणि हे सगळं साहित्य काढून झाल्यानंतर आपण आता लास्टमध्ये भीमसेनी कापूर काढूया. भीमसेनी कापूर तर अगदी इझिलीच होते आहे, त्याला पण जास्त बारीक नाही करायचं.
ते पण आता काढून घेऊया आपण, बारीक झालेलं आहे त्या ताटात टाकूया. आता तुम्हाला या ताटातले सगळे साहित्य माहीतच आहे. आता हे एका ताटात टाकल्यानंतर आता या सगळ्या साहित्याला आपल्याला छान मिक्स करायचं आहे. यामध्ये तुम्ही आता कधी कोणाला मध टाकायचं असेल, कोणाला तूप टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी वेळेवर टाकते. असं टाकून ठेवत नाही, मुंग्या लागायची भीती राहते, तुपाचा वास येण्याचं शक्यता राहते, म्हणून तूप आणि गूळ किंवा शहद वेळेवर टाकायचं जर आवश्यकता वाटली तर. त्यानंतर याला स्टोअर करण्यासाठी असा मोठा डब्बा घ्यायचा ज्याच्यामध्ये आपला हात गेला पाहिजे. जर तुम्ही असं उभट जर डब्बा घेतला त्याच्यामध्ये चम्मचनं काढतो म्हटलं तर निघणार नाही. हे सगळं साहित्य असं चिपकून जाते त्यामुळे अशा डब्यात ठेवायचं की ते आपल्याला हातानं काढता आला पाहिजे. याच्यामध्ये मी राई टाकत नाही, राई बाजूला ठेवते, जेव्हा लागते तेव्हाच टाकते मी, हे जेव्हा धूप करते तेव्हा. आणि हे शेणकूट घेतलेलं आहे, शेणकूटवरच आपल्याला हे सगळं साहित्य रोज धूप देण्यासाठी लागणार आहे. बघा मी तुम्हाला करून दाखवते. शेणकूटचा एक तुकडा घेतला आहे छोटूसा तोडून, तो गॅसवर असा जाळून घ्यायचा छान. तो लगेच 2 मिनटात जळतो या. आणि जळल्यानंतर ते असं धूपदाणी असते, ही माझी धूपदाणी आहे. त्या धूपदाणीमध्ये मी नेहमी धूप देते. आणि त्याच्यावर आपण आता सर्वप्रथम पिवळी मोहरी टाकून घेऊया. पिवळी मोहरी आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढते, कोणाला दृष्ट लागलेली असेल ती बाहेर काढते. आणि पिवळी मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यावर आपण बघा आता एकदम इतकुसंच घ्यायचं हे धूपचं साहित्य. इतकुसं घेतलं की इतका सुगंध घरात दरवळतो. तुम्ही बाहेरून विकत आणण्यापेक्षा असंच घरी बनवा, स्टोअर करा. 6-6 महिने लागतात. बाहेरच्या त्या धूप काड्यांनी केमिकल असते, ते कधीच नका वापरू. तुम्हाला मी रिक्वेस्ट करते की तुम्ही अशी धूप बनवा. हे धूप बनवण्यासाठी मी माझ्या कुलदेवीच्या मंदिरात गेली होती तेव्हा पंडितांनी मला हे सांगितलं आहे, धूपचं सगळं साहित्य. मी प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्याला असं धूप देते घरात. त्यांनी हे सगळं साहित्य मला लिहून दिलं आणि तेच साहित्य मी आता किती वर्षापासून यूज करते आहे. आणि खूप सुंदर आणि स्वस्तात पण पडतो. आणि 6-6 महिने आपल्याला कोणत्या अगरबत्ती घ्यायची काम नाही पडत. आणि देवाजवळ दाखवल्यानंतर घरातील सगळ्या कानोकोपऱ्यामध्ये, लॅट्रिन बाथरूम सोडून सगळीकडे आपल्याला हे धूप फिरवायचं आहे. आणि याला थोडंसा पेपरने जर वारा दिला ना आपण तर आणखीन छान याचं पेट घेतो आणि याचा धूप होतो छान. आणि हे बघा किती आता पेपरने याला जरासा वारा घातला की कसा लाल एकदम झालेला आहे. आणि हे धूप पूर्ण घरभर फिरवायचं. आणि हे घरभर धूप फिरवल्यानंतर हे धूपची दाणी असते ना ती घराच्या मुख्य दाराच्या बाहेर नेऊन ठेवायची. आणि हे अतिशय प्रभावी धूप आहे. तुम्ही जरूर हे प्रभावी धूपचं घरीच बनवा आणि यूज करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ मी जरूर सांगेल ज्या खरंच तुम्हाला आवश्यक आहे. या वस्तूची, या गोष्टीची तुम्हाला माहिती असायला हवी आहे, म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आणि मैत्रिणींनो, थँक्यू तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय.